Halo, cik. Apa lu ada? Halo, halo. Halo, cik. Halo. Halo, cik. Halo. Halo, cik. Ada इफेक्ट का जो मॉनिटर नहीं करता है आवाज कमी आवाज नहीं करता तो मशाला तमाम रशीद बंदी ना दूसरा तरीका शाहीर मानसा मुला कर दो दूसरे बदला सपोर्ट कर दो ऐसा काय बघा शाहीराने सुंदर आपल्या बारेचा सादरीकरण या ठिकाणी केलेला आहे म्हणतात की चिमन बुवांच्या गाणं गोंधळ म्हटला होता म्हणजे बुवा म्हणाले गवळण की गाणं म्हणतात म्हटला पडवीवर तुला वापस म्हटला नाही पडवीच्या वर कशा मुतायचं गाणं खाली मुतल बरोबर आहे ना पडवीवर वर चढणार मग मुतणार बुवा तुझ्या भितडावर मुतल पडवीवर वर चढून काय गरज आहे त्याची कानाला तेवढा वेळ कोणाचा आहे आम्ही बुवा सायन्सचा दरवाजा बघतो फक्त बस जातो केवढा असू दे बंगला केवढा असू दे दरवाजा फक्त 6 फुटाचा सबटलेवाली गोष्ट होती तुला बुवा माफी ना माझ्याकडे हा अजून म्हणतो मी म्हणून गेलो की स्वप्नात येईन बुवा स्वप्नात दोन झाला ना ते विचारले सगळा पांढरा गेलं झालं मुलमुली बुलबुली होईल अजून म्हणतो बुवा शॉर्टकट मध्ये करा बघा माझ्या मने एका गाण्याची कटिंग सुद्धा बुवाने संपली नाही गेल्या फुगडीची गाणी म्हणणार होतो बुवा म्हणे आवाजाचा बादशाह मी आदर्श ठेवतो रामचंद्र खेडेकर बुवांचा मी कधीच स्वतःला मी म्हणले नाही माझ्या आवाजाचा बादशाह मी आजपर्यंत घडलो तुमच्यामुळे घडलो आणि मेल्या आता मोठेपणा माझ्यावरच संतोष तू रामचंद्र घाणेकर बुवा एकाच वाघ आवाजाचा बादशाह रामचंद्र घाणेकर बुवा तुझी लायकी नाही बुवा त्याचं नाव घ्यायची 4 वर्षापूर्वी राजापुरात बुवांची बारी झाली नाही घाणेकर बुवांसोबत याला एवढा इचकुडा काय घाण बोललायस ना आणि आता मला सांगतोस या आवाजाचा बादशाह रामचंद्र घाणेकर बुवा हे बघ स्वतःची पाजलायची तुझी तू पाजल घरातला भिताड बघ तिथंच कधीतरी जाऊन मूत तरच बुवा सोडून निघत जातो आणि वडील म्हटलंच तर बोलतो म्हणतो तुझा सासऱ्याचा मांजला जावं तू मेले बाई तुला एवढे कसले घाली वा आजची बाजू मांडताना तुम्ही पार्वती होता मी कृष्ण राधेचा कृष्ण आणि शंकर मला म्हणतो तुझा सासऱ्याचा म्हणतो मांजला जावं नाही उभा नाही सुद्धा करणार परत म्हणतो तुझ्या सोबतची जाऊन तुम्ही बसाल ह्या मेळेला काय माहित बारमध्ये बसता येईल सुद्धा होता ह्या बुवा सुद्धा होता पण हे मेलं पेलावर घेता चमच्यावर खाल्ला तरी बुवा तू गुच खातो अरे आम्ही पेलावर खातो तू चमच्यावर खा पण गुच आणि मेला चूक मारण्याचा तूच मला बोलाय करायचं ना बुवा बघ हे सुंभ जळलेला आहे सोडलंय पण तुझ्या अर्घ्यांना नागडे करून सोडले तुझा बाजार वाटवला मी आणि लोकांना सांगतो मुंबईत येणार मी आणली तेव्हा अंड्यात होताच मग अंड्यात अशी 10 रुपयाची होत असायची ना माझे बुवा अंड्यात होता आणि मेला यमन फक्त यमन माझ्यासारखं म्हणतो नको अजून मला ती पदवी आवाजाच्या वाटशाची नको घाणेकर बुवा आहे
आदर्श अजून त्यांचा आम्ही ठेवतो आणि तू परत तुझी लायकी नाही तू नाव खानेकर बुवांचं परत तुझ्या मुखात घ्यायचं नाही कारण मित्रांनो बारी युट्यूबला सर्च मारून बघा किती घाण बोललेलं आहे मोठेपणा नाही सांगणार माझा हा किती घाण बोललेला आहे बाबा राजापूरचा प्रेक्षक याच्याकडे आहे की नाही उपस्थित आहेत ना साक्षात बुवा मी खोटं बोलत नाही आणि मला सांगतो की जीवन बुवा मागून बोलतो का तुझ्या पुढून लागू लागाय सुद्धा पहिले बारीक बघतो भावा आवाज कमी केली वसाडीचा हो म्हणजे मागून बोलतो जीवन बुवा म्हणतो मागून बोलतो तुझा पुढून लागली ना असं बुवा आणि एवढं म्हणलो तुला म्हणजे मग तू आता घरातली एकदम लावतो ना तुझ्याकडे शिक्क्यावर अंडी बांधून तर बुवा असं सुद्धा घरात झाला घरा मोठा फुगला आहे बुवा अशा अंड्या गोळ्या पडले अरे तुझी हंडी काली कधी पण बुवा तो म्हणजे पहिलेच बारीक म्हणतो बुवा हे बाबा लहान पांढरीला मी कांदा दिसत नाही तू निघून गरजून नाहीस तू आम्ही करतो तर स्टार्ट टू एंड पुढे याची खात टाकायची शॉर्ट करून द्यायचं और सोने वाले हो क्या वाजिबो का मेरा तुझा फुलकुला नहीं पाहिला याचा फुलकुल याचा राबून चांगला दिसून आता लय आवडला बोलला बुवा आवडला मी पहिला त्याला वाटायचं काय माहिती काय इकडे कोण बोलत नाही बुवा तुझा बाजार होतो मीच आहे मला सांगायची गरज नाही अजून म्हणतो बुवा गवळणीचा विषय अशा गवळणीचा सुंदर सुंदर कटिंग दिलं बुवा लेखनी याला काय नसतं याला का पंडित नाही बुवा त्याला चटणी पण नाही ठेवायचं लायकी जसं माझ्या भरपूर जण ठेवले तुझ्या म्हणून गवळणी म्हणतो आधी धरीन तुझा मी पाय आधी पाय धरून गेले आहेस कशी घालशील मध्ये कुलचोड पुरता बोलले की नाही बुवा आधी धरीन तुझा तो पाय वाजवू नको मग तुझी मी घालीन आय ऐको आजच्या वर्षी ऐको मी काय म्हटलं शंकराची बाजू मांडणार होती पार्वती तू तुझी घाल झोपव तिजव माझ्या का लक्षात जाय नाही म्हणून बुवा जाता जाता बोललो शंकराचा आधार म्हणून शंकराने द्वारी गेले माझ्याकडे माफी नाही होत माझ्याकडे माफी नाही कारण चौथी पिढीच आहे तुझी पिढी कितवी असेल धरा सर्वात धरा पुराई इथं बुवा मला बोलायला लागेल अजून शेर बुवाचा शेर तुला शेर देतो मग कसा झोंबर आता लागणार बुवा तुझ्या मंदिरात जाऊन तिथं उपचार तरी मला बरं तुझ्या आधी कपडे भरपूर बुवांचा शेर बुवा काय म्हणतात बघा ते बाबा पांढरा हे नको पांढरा लाव अरे पाठीमागून एखाद्याला बोलायची मला सवय नाही आणि बोलशील ते ऐकून घ्यायला मी काय तुझा बुवा सासऱ्याचा मानलेला जावई नाही तुला गेल्या माझा सासरा जावई दिलंच कसा म्हणजे मला जर तुझ्या सासऱ्यात म्हटलं तर ठीक आहे मी झटून अजून मी अजून झटवी बोल ताकद आहे जरा पाय दुखतो म्हणून नाही तर तुझ्या शंकर भरपूर मारलेले वाजे भाऊ आहे ना राम बरोबर
तू ज्या अनुषंगाने गेलीस त्या अनुषंगाने जाणार शेर आहे ना. अरे तुझ्या चुलीत सारायला अरे जळजळीत आणि कुळकुळीत पाहिजे घरात घुसाया तुझ्या हाताने कडकडीत पाहिजे आणि तुझ्यासारख्या वाजोट्या म्हशीला अरे माझ्या बालूचा वशिला पाहिजे. अरे होती माझी पहिली सडी तुला तुझी लाज पाहिजे. हे वाजा काय म्हणतो नवरे तारल्याचे माहुले तुझ्याला होतो बघ कसा आयुष्याला तो म्हणजे तसं मी म्हणणारच नाही. आजच्या बारीची माया ही आधी माया ही मी शंकर आम्ही दांडेकर तुम्ही होतकर बुवा मी तुमचा नाक वर जरी असला तरी खालीच आहे म्हणून काय म्हणतो नीच बाप तुझा कपटी त्याचं फडतो कसं निभा पैसा तुझ्या आईला गेली कशी तीरा तू रांड अच्छा बारीचा शंकर मी दांडेकर श्रेष्ठ रांड तू लाव आता विधवा निर्वा बुधवार पेठे न सोडून तुम्ही शास्त्रात कोण मांडला ना शास्त्रात विषय धरून मांडायला मेल्या काहीतरी मी बोललो म्हणून तू बोलशील मी काय येडा आहे म्हणून उत्तर आहे. आता बोल रडेल भरपूर आहे आमच्या इकडे काय पण सांगितलं म्हणून आहे वाचे बुवा बघ रडणार तुझा नवरा असा अडबाण या काल्या मशीन कसा बोलावी तुझा नवरा असा अडबाण अरे बापूस खोलून बसलाय बुवा गाड्याचे दुकान असं म्हणायचं काय म्हणतोय तुझा नवरा असा अडबाण बापूस तुझा रे दुकान या भर दिवसा रात्रीचा पैसा या भर दिवसा एवढा पकडायची ना एवढीच पकडायची रात्रीचा पैसा सारी बायको तुझी रात्रीचा पैसा ए वांजे बुवा बायको तुझी रे मारू कशी तिची याला विचार केले की झाली भरपूर गेली
आदरणीय सरपंचजी कसं याचकडून 101 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला धन्यवाद. हा तू नाची फळ करले तू नाचे जवानी अरे उड़ जाएगा दिल पंछी रहेगा पिंजरा खाली त्याची चिमणी कधी फुल झाली ए चिमणी म्हणतो चिमणी चिमणी तुझी चिमणी उडवतो मला शिवाय तुला पाहिजे नाही चमच्यावर तरी भरभर पाहिजे चमच्यावर दूध खा त्याला बरं खा तू चमच्यावर खा म्हणून म्हणतो अरे दुनियाला म्हटलं ही रात शास्त्र जाणार दादा तुमची फरमाईश म्हणून दुनियाला म्हटलं ही रात कसं फटकन बुवाचं तोंड वाजे गोवाची आरुषी मन गोवान गोवा खरोखर मी प्रांजल मताला सांगतो प्रांजल मताला सांगतो जर गोवा तुम्ही नाही आला होता तर मी घेतला नसतं या विठूचा गजर